समाचार मराठी में। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातमी देत आहे। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा आयोग मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 सादर करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत। हे विधेयक सादर होत असताना सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहण्याचं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं। पेपरफुटीच्या आरोपींवर जलद गतीनं खटले चालवण्यासाठी प्रत्येक राज्यात जलद गती न्यायालय स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे। पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करण्याची अपेक्षा असून परीक्षांमधल्या गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्तींना किमान 5 ते कमाल 10 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 लाख रुपयापर्यंत दंड प्रस्तावित आहे। संघटित गुन्ह्यांच्या बाबतीत किमान 7 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयापर्यंतच्या दंडांची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी। मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला। 2002 मध्ये भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर कलाम यांना आदरांजली वाहत लोकांचे राष्ट्रपती म्हणून ते देशवासियांसाठी कायम आदर्श राहतील असं म्हटलं आहे। आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आले। शतकानुशतकाची पायी वारींची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर संस्थानाला 1 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। नीट पेपरफुटी प्रकरणात मानसिक तणावाखाली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गोंदिया शहरात काल कॅन्डल मार्च काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी एकत्र येत मेणबत्त्या प्रज्वलित केल्या आणि 1 मिनिट मौन पाळत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। आषाढी वारीनिमित्त विकसित करण्यात आलेल्या आरोग्य संपन्न वारी वेब ॲपला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 1,08,038 वारकरी भाविकांनी या वेब ॲपचा लाभ घेतला असून वारकरी वारी दरम्यान आवश्यक आरोग्य सेवा आणि इतर सुविधा सहज उपलब्ध झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। हवामान। येत्या काही तासात नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा इथं तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।